अशोक, अरे बस ना, स्वस्त येईल तो, बस. नाही रे, एकदा विषय बोलला गेला तर बरं वाटेल. होईल होईल, काहीतरी मार्ग निघेल. अरे आशिष, ये ना, ये. हा बघा आला. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. आशिष सोळंकी, माझा मित्र. हे माझ्या वडिलांचे मित्र अशोक माझगावकर. बस ना तुम्ही, पाणी आणतो. ये, बस बस बस. बोला. मला तुम्हाला एक विचारायचं होतं. मला थोडी पैशाची गरज आहे. म्हणजे कुठल्या एका माणसाकडून मला पैसे नको आहेत हा. म्हणजे एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थेकडून योग्य मार्गाने मला लोन मिळू शकेल का? साधारण किती पैसे हवेत तुम्हाला? 50 लाख रुपये. ओ अच्छा, रक्कम मोठी आहे. हा, काय माझ्या सुनेला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे ना. मग तिला लोन मिळू शकेल ना? नाही होत ना, कारण सध्या ती जॉब करत नाहीये. मग तिला लोन कसं मिळणार? पे स्लिप दाखवायला नाही ना तिच्याकडे. मला नोकरी आहे, मला मिळू शकेल का? तुमचं वय किती आहे काका आता? 65. मग थोडं कठीण आहे काका. हल्ली काय आहे ना, सर्व बँकेमध्ये पर्सनल लोन देताना खूप बारकाईने सगळी प्रोसिजर फॉलो करतात. आणि आजकाल कर्ज बुडवण्याच्या घटना पण खूप जास्त घडतायत ना. आणि या वयात तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी मिळू शकत नाही. म्हणजे काहीच होऊ शकणार नाही का? नाही काका, कठीण आहे. पण म्हणजे शेअर्स वगैरे जर असतील आणि ते जर. तुम्ही पोर्टफोलिओ आहे का तुमचा? पोर्टफोलिओ होता, पण आता नाही. याआधी तुम्ही कधी गुंतवणूक केलेली आहे का? नाही हो. हा, पण माझ्याकडे काही FDs होत्या. त्यातल्या बऱ्याचशा माझ्या बायकोच्या आजारपणात गेल्या. आणि नंतर जे काही उरलं होतं ते वर्षभरात मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले. मग सोनं काही आहे का तुमच्याकडे? म्हणजे आहे थोडंफार, पण 50 लाख रुपये उभं करण्यात का नाही सोनं माझ्याकडे. म्हणायला मी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर, पण स्वतःचं घर, म्हातारे आई वडील, मुलं, नातवंड, सुना, नातेवाईक, या सगळ्यांचं करता करता काय उरतं काय शेवटी आमच्याकडे. पण काका, तुम्हाला जर कर्ज पाहिजे असेल तर बँकेलाही तुमच्याकडून तारण लागेल. त्याशिवाय तुम्हाला कर्ज देता येणार नाही. तारण काही नाही माझ्याकडे. म्हणजे माझं राहतं घर, स्वतःचं घर तेवढंच. पण ते मला तारण ठेवायचं नाहीये. मग काका, बँक तुम्हाला कर्ज कसं देणार? आणि समजा जर बँकेने तुम्हाला कर्ज दिलंय तर ते तुम्ही फेडू शकणार याची काय गॅरंटी? काय गंमत आहे बघा. या देशामध्ये कोट्यावधीचे गैरव्यवहार करून लोक बाहेरच्या देशात पळून जातात. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना कर्ज देतात लोक. पण आमचं काय, कॉमन मॅन, आम्ही कॉमन मॅन. आमच्यावर कोणाचा विश्वासच नाहीये. कुणी काही करत नाही आमच्यासाठी. आम्ही सच्ची माणसं आहोत. गैरव्यवहार जर करायचं असताना तर नोकरीत असताना अशा शेकडो संधी आल्या होत्या, पण मी माझ्या पोझिशनचा कधी गैरफायदा नाही घेतला. बरोबर आहे काका, पण हे बँकेत नाही ना सांगून चालत. हे कुणालाच सांगून चालत नाही. सगळे छापील कागदाकडे बोट दाखवतात. माणसापेक्षा छापील अक्षरावर जास्ती विश्वास असतो. असो, तुमचे नियम आहेत ते तुम्ही पाळा. नियम म्हणजे नियम. पण आता मी काय करू मला सांगा. फ्रँकली काका, फार काही पर्याय नाहीये तुमच्याकडे. बर, ठीक आहे, मग मी येऊ का? मला थोडी घाई आहे. हा. मी आलोच. आयुष्यभर कष्ट करून वयाच्या या टप्प्यावर पदरात अपयश पडल्यासारखं वाटतं. ईश्वरा, मला भैरवीचं वाईट वाटतंय. बुद्धी आहे, कौशल्य आहे, पण हातात पैसा नाहीये. आणि बड्या धेंडांची पोरं बघा, पैसे उडवतायत,
दारूच्या पार्ट्या करतायत. आणि आपली पोरं मोठी स्वप्न बघायला सुद्धा घाबरतात. डोळ्यात स्वप्न असून सुद्धा लगाम घालावा लागतो त्यांना स्वतःला. अशोक, मी काय म्हणतोय, उर्मिलाचे काही दागिने आहेत बँकेत पडू नये, ते तू घे. नाही ईश्वरा, तुझ्या आयुष्यभराची पुंजी आहे ती विकायची नाही. आणि मग आता तुझं काय करणार आहेस तू? फक्त वेणूचं मंगळसूत्र आहे आणि काही दागिने. काय करावं आता, पण काहीतरी करायलाच पाहिजे. मीच हातपाय गाळून बसलो तर भैरवीचं काय होईल? अरे ऐक ना, बाबू नको जाऊ. हे गप्प बसा रे. उगाच तुमच्या नादी लागलो आणि फिरत बसलो. दुनिया फिरायला लागली. हा मुली उठला की थोडं झाले. काय आले इथं? काय अशी माझ्या तोंडासमोर का उभी आहेस? तुम्ही तिघ जण मगाशी घाईघाईत कुठे निघाला होतात? त्यांना मार्केटमध्ये जायचं होतं आणि मी मित्राकडे गेलो होतो. का काय झालं? काय विचार आहे नक्की तुमचा अनिश? कशाबद्दल? तुला सगळं माहिती आहे. ए उगा डोकं खाऊ नको का? काय बोलतेस मला काही कळत नाहीये. घरात जे काही घडलं ते तुमच्यामुळे घडलंय, हो ना? अगं काय घडलं, काय बोलतेस? असं तुला काहीच माहित नाही? नाही माहित आहे. काय बोलतेस सांग ना, कशाबद्दल बोलतेस? ठीक आहे, मला निलिमा आत्यांसमोर हे सगळं बोलायचं नव्हतं, पण आता जे होईल ते होईल. आता आज नवीन कुठल्या मुद्द्यावर भांडायचंय माहित नाही. असं नव्हतं चांगलं. अय्या हे बघ, चटकीन अशी कोण पाहून राहिली माझ्याकडं? काय ले सुनबाई ना काऊन चटकीन बोलते? मी तर चटकीनीले चटकीन म्हणून राहिली. काय झालं? तुम्ही दोघी अशा का बघताय? उलट तपासणी घेतल्यासारख्या. म्हणजे उलट तपासणी घेणार होते माहितीये तर. बाप्पा आम्ही काय केलं नाही हा. वा म्हणजे काय आधीच सांगतो का बाबा, आम्ही काय केलेलं नाही. कारण काही झालं नाही या घरात तर काय म्हणतात, बाबा हे तुम्ही केलं असं म्हणतात. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. का एवढं सगळं का बोलावं लागतंय तुम्हाला? फक्त एवढंच सांगा, तुम्ही घरातून लपून छपून बाहेर पडलात तेव्हा घरात गॅसचा वास येत होता? मले नाही ना, मला वासच येत नाही ना. तुला येतो? मला नाही येत. हा, नाही. अच्छा, आता वास सुद्धा येईन असं झालंय का? काय चाललंय हे अनिश? कुठल्या दाराला गेलाय तुम्ही? एक मिनिट, तू काय बोलतेस ना काही कळत नाहीये मला. घरात गॅस चालू होता. हा चालू असू शकते ना, म्हणजे आता कामाचं घर आहे तर ज्याने चालू केलं त्याला विचार, आम्हाला काय विचारतं? हा. निलिमा आत्यांचं म्हणणं आहे त्यांनी चालू ठेवला नव्हता गॅस. मग आम्ही चालू केला होता? आम्ही तर घरातही नव्हतो. आता ह्याच तर बोलल्या आम्ही घरातून बाहेर गेलो होतो म्हणून. हो बघितलं ना तुम्हाला, लपून छपून का निघून जात होतात तुम्ही? आणि अशा पळून जात होतात जसं काही मागून कुठला तरी मोठा स्फोट होणार आहे. अनिश सुद्धा होता तुमच्या बरोबर आणि ते वागणं तुमचं नॉर्मल नव्हतं अजिबात. नाही तसंही तुमचं वागणं कधी नॉर्मल नसतंच म्हणा, पण आता एक गोष्ट सांगा, तो गॅस तुम्ही चालू ठेवला होता की नाही? भैरवी, अगं तू विचारल्यावर सांगणार आहेत त्या सरळ साधेपणाने? इतकी वर्ष स्वयंपाक करते मी
आज तागायत एकदाही माझ्याकडनं गॅस चालू राहिलेला नाही. बाप्पा काय बोलून राहिल्या तुम्ही? एकदाही चूक झाली नाही. चूक आहे ती कधी ना कधीतरी होऊ शकते. माणूस आहोत ना आपण. आणि वय झालं ना बाई तुमचं, तर चूक होऊच शकते तुमच्या हातून. जर माणसाने चूक केली असेल ना आणि खोटेपणा त्याला जर करायचं असेल ना तर तो मुद्दाम ऑफेन्सिव्ह वागतो. हे पाय सुन बाई, ते ऑफेन्सिव्ह ठॅपेन्सिव्ह असं इंग्लिश हॅसपॅस बोलत नको जाऊ. असे जड जड शब्द वापरू नको. माझ्या डोकं जड होते. मला समजन असे बोलत जाय तू. ठीक आहे, सोप्या भाषेत सांगते. तुम्ही गॅस चालू ठेवला होता कारण तुम्हाला बरोबर माहित होतं निलिमा आत्या घरात एकट्या आहेत. बापा भगवंता काय रे? आता हाच आरोप करायचा बाकी ठेवला होता नाही का? आता आम्ही खून करायला निघालो. आम्ही खुनी आहोत का? या घरात आमच्यावर किती आरोप झाले सांगा बरं. काय कधी तर म्हणे आम्ही पैसे चोरले, कधी तर आम्ही काय सोनच चोरलं, कधी तर काय आम्ही पोरायला मारतो, काम चुकारपणा करतो. आता या 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 बाईचा खून करायला निघालो. बाप्पा वेणूबाई, वेणूबाई पा वेणूबाई, एवढ्या घरासाठी मरमर म्हणून राहिलो ना, अंतराचे आरोप करून राहिले. आमचं काय चुकलं माय सांग बरं. मी काय म्हणतो, आम्हाला घेऊन चल. आम्हाला तू जिथं आहे तिथं घेऊन चल. आम्हाला नाही राहायचं इथं. आम्हाला या जगातच नाही राहायचं बाप्पा. हो राधा मामी, बास झाली तुमची नाटकं. तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? काय कमी पडतंय तुम्हाला या घरामध्ये? ज्या ताटात खाताय त्याच ताटात विष घालवताय. हो बाई, तू कशी बोलून राहिली? सुन बाई, तुले मोठं लहान काही कळत नाही का? जिभेला हाड आहे का तुया? बाबा बाय कशी बोलून राहिली तू बायको? रवी, काय वाटेल ते काय बोलतेस तू? निलिमा आत्यामुळे गॅस चालू राहू शकत नाही का? मामा आणि मामीनी गॅस चालू कशावरून ठेवला होता? कारण ते दोघं वाईटावर टपलेत आत्यांच्या. ओ बाई, काय बोलून राहिली तू? बर ठीक आहे, तुला म्हणणं खरं. तुला वाटून राहिलं ना की मी या बाईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मी गॅस चालू ठेवला, मी खुनी आहे. तर मी जर चुकीची वागली असेल तर माया देव मला शिक्षा करीन. महादेव मला शिक्षा देईन मला शिक्षा. महादेव आता कोण एवढा आरोप करत ना मायावर? आणि आता मानधावीपणे मला बाजूला करता, मला वाचवता? हा खोटेपणा काऊन करतो तू? वय तिकडं बाजूला काऊन पण असं आता? ए काय चाललंय? बाहेर पर्यंत आवाज ऐकायला तू तुमचा? काय तमाशा लावला तुम्ही?